मित्रांनो आले आता ट्रॅक्टर रोट टाकायला बघू शकता. आणि थोड्याचा ही बांधाची कट कशावर राहिली तुम्ही समजून घ्या. काही गोष्टी अशा असतात ते सोडून द्यायचे असतात. तर नमस्कार मित्रांनो, मराठी सुरू लवकर 305 दिवसाचा चॅलेंज आज आहे आपला 45वा दिवस. तर 45 दिवसामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आजचा दिवस आपला फार लकी आहे, कारण की आज यायचं आपल्या तुरीच्या रानात. आणि मला म्हणजे मी कोणते म्हणजे आपल्या रानात फिरायला गेलोच नव्हतो, तर आज डायरेक्ट मी चालला रानात फिरायला, ती पण तुरीच्या रानात. ती पण रानात गेली पुढं. तर आज मी डायरेक्ट ब्लॉक केला आहे 2 वाजता सुरू, डायरेक्ट दुपारच्या 2 वाजता. आता मला दुपारचं जेवण करायचंय, निघायचं डायरेक्ट रानात. तर आता मी मोबाईल केला आहे सेल्फी स्टिकला फिट, बघू शकता आपल्या स्टिकला फिट केला आहे मोबाईल. म्हणला स्टिक मी काढून बघू असं लांबून, एकदम भारी म्हणजे एकदम असं कसं आहे कम्फर्टेबल वाटतं एकदम. मोबाईल जर असं धरून 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 कटाळा आला तर मला आज आपण स्टिकला फोडलं होतं आणि स्टिकनी डायरेक्ट ब्लॉगिंग करू. तर मित्र आता येतो मी दुपारचं जेवण करून आणि निघतो डायरेक्ट रानात. अक्का पण जेवायला बसलेली आहे, अक्का पण जेवायला बसलेली आहे. अक्का वाढ मला जेवायला, मी झालो. तर मित्रांनो त्याला जेवण करू आणि निघू आपलं रानात. रानात जायच्या टायमाला 2-3 बोरी लागतात, बोरीची झाडं. ते आपण तिथले बोर पण खातो, बोर एकदम फर्स्ट क्लास बोर आहेत, एकदम गोड. तर मित्रांनो आता मी बसलो दुपारचं जेवायला, आणि जेवायला आपल्याला बटाट्याची भाजी आणि लाडू आणि चपाती. तर मित्रांनो मला घ्यायचं रानात जायच्या आधी त्यांना घेतो पाणी, एवढी बाटल भरून घेतो. आता टाइम भरपूर थोडाच राहिलेला आहे, आता वाजले 3, तर 4 आणि 5 आपल्याला 4-4:30 वाजता तर वापस यायचं, कारण की ट्रॅक्टर इथं रोटा आहे का नाही. आता 3 वाजले तर बाबा यायचं मग कोणी यायचं, मग ते यायचे मी ना येतो वापस. मग नाना ये मग तुम्ही बापले का येतात मग तिथं पाणी कोण पिये कशाला इतकं एवढी बाटल भरून येतो मग खाल्लंय होईल. तर मित्रांनो एवढी बाटल भरून येतो, कसं माहिती का टाइम थोडा राहिलेला आहे. चला एवढी घेतो बाटल भरून. रानात तुरीच्या रानात आणि ते तूर काढून राहिलेत, तर आपल्याला जायचं त्यांना पाणी घेऊन. तर मी चाललोय एवढी बाटल घेऊन, आता टाइम थोडा राहिला आहे आणि 2 जण आहेत पाणी प्यायला. तर आज चला इथं आपल्याला रोट आणणार ट्रॅक्टर. इथं आलं आणि ती काढलं आपल्याला तिकडून होता रस्ता जायला, पण मला शॉर्टकट घेऊ मग लवकर आपण. तर चला आता निघू दम्मानी, जवळपास अर्धा किलोमीटर जायचं यायला. आणि गुकू गेलाय आज कापूस भरला, गुकुळ पण येईल थोड्या वेळात. जवळ ट्रॅक्टर येते ना तवर गुकुळ पण येईल. चल येऊ, अरे जर्मन पण आलेला आहे. चल थोडी दम्मानी चलतो. छोटा बिबटे गावा काढता, छोटा बिबटे आपला जर्मन. काहीच फायनली मिळालं रानात. नाणी ती झोपलेली, तर नाणी सोबत स्कॅम करतो. नाणी जागी होती काय नाही. तर मित्रांनो फायनली आपलं रानातलं काम झालंय. म्हणजे आज दिवसाचं काम झालंय. आणखीन तर भरपूर राहिली काढायची. आपण आपल्या मकाच्या रानात हा किती मका आहे, इकडे भैमुग आहे. भैमुग आणखी नाही उला एवढा खास, सनसेट हो राहिला आहे मस्तपैकी. आणि इकडे आपली बाजरी. नानी चाललीत पुढं, नानी घेतला काढला पाला. चला आपण बंदू घरी. आज नाही ट्रॅक्टर रोटा हाणायला, आता वाजले 5-5:30. इथून रोटा हाणायचा आहे, नंतर जायचं मग घरी. काय केलंय लसूण देव. चला मित्रांनो आता घरी. मित्रांनो आले आता ट्रॅक्टर रोट टाकायला, बघू शकता. आणि थोडेच आपण जाणार रानात. आता इकडलं रान घेऊ, नंतर इकडलं रान घेऊ. बघू आता कसं काय करतंय, कसं आहे. इकडलं वावर कालच्याच नांगरेलं आहे, इकडलं वाळेल, इकडलं नाही वाळेल. तर आता चला जाऊन बघू डायरेक्ट. मित्रांनो फायनली रोट आणा सुरुवात केली आहे. हे आपलं बिफोर आणि हे आपलं आफ्टर. हे मला इतकं येतं, हे आपलं बिफोर, हे आपलं आफ्टर. हाणायच्या आधी काही असे ढेकळच होते, आता काय झालं आहे तरी पण ते एवढं खोलून लावीन. आता ढेकळ राहते ना खाली, आणखी खाली ढेकळ नाही राहायला पाहिजे एवढे. हां मित्रांनो डबल ते चिवणी डबल बघे, म्हणजे काल चिवणी डायरेक्ट बघे येऊ राहिले तर किडे खायला. पण त्याला सध्या काही सापडणारच नाही, कारण की जे काही छोटे मोठे किडे आहेत ते डायरेक्ट त्याच्यामध्ये डिंगले जातात, म्हणजे मेले जातात. ते जास्त किडे वगैरे नसतात. नांगराच्या टायमाला, मुगडण्याच्या टायमाला, पायच्या टायमाला भरपूर नसतात. खास करून पावसात दिसतात, डवणे वगैरे भरपूर असतात.
2 आणि 2 4 5 5 बघ आहे सध्या कीटक खायला 5-6 बघ येतं. तर चला झाला आता थोडं राहिलंय काय छोटं छोटं आहे फक्त पोहून एक करे आपलं एवढं. तर मित्रांनो काय असा रिझल्ट उठून राहिला आहे हे असे ढेकळे पहिले एवढे ढेकळे होते तर एवढा बारीक भुकटा करून राहिला आहे. तर मित्रांनो फायनली जी एक वाटणी ती कंप्लीट झालेली आहे फक्त तिचे 8 तास वगैरे चालू येतं आणि सगळा सूर्य मावळला बराच वेळ झालेला आहे. झाला तर हे आणि ती काढले गेली मग झालं संपलं फास्ट घेतलं एकदम. हे बघा तरी बांधाची कड राहिलीच ही बांधाची कड कशामुळे राहिली तुम्ही समजून घ्या. काही गोष्टी अशा असतात ते सोडून द्यायचे असतात. बघा एवढी सगळी कड राहिलेली आहे. तर मित्रांनो जेवण झालं आणि आता बसलो मी शेकायला मीन गुकुळ मस्तपैकी शेकुडी झालेली आहे. आणि आता फक्त घरात नाना ते टी व्ही राहिले तर मित्रांनो मी का म्हणजे ती जाऊन याच्या टाइम भरपूर आणलेलं आहे लिहायला म्हणजे अभ्यास करायला भरपूर आणलेलं आहे अपेक्षा आणलेलं आहे तर आणि क्वेश्चन पेपर लिहायला आणलेलं आहे. पण मला येऊन 2-3 दिवस झालं मी काहीच अभ्यास करे नाही गावाकडला का अभ्यास होत नाही. हे असंच टाईम कशाचा जातो एकदा इकडं मग माणूस बीज झालं मग अभ्यासाकडे लक्षच लागत नाही. तुझा मग उद्या किंवा परवा जाऊच आता गावा तिकडं तिचं गावला सध्या करू तिकडं गावाकडे जी जेवण ते करून जे शिकणं म्हणजे बाहेर शिकणं त्याची जी मजा आहे ना ते तिकडं नाही आहे. तिकडं आपण शिकत नाही जास्त करून तिकडे आपण बसलं का जेवण केलं का बरोबर बसलं आपल्या याच्यावर सिंहासनावर डबल उठलं डबल तेच 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 तेच. आणि इकडं कसं आहे माहिती आहे का इकडं अभ्यास सोडलं का बाकी सगळे कामं होतात सगळे. आणि अभ्यास सोडून अभ्यास मला आठवतो मी कधी गावाकडं अभ्यास केला म्हणून सगळ्या तिकडंच. तर चला आता घेऊ शिकून जाऊ घरात आणि करू व्हिडिओ एंडिंग. तर मित्रांनो आता आले संध्याकाळचे 9 तर मला आता 9 आले तर घ्यावा व्हिडिओ एंड करून. तर मित्रांनो आपलं दररोज ज्यावेळेस आपण कारखाना असतो त्यावेळेस आपल्याला नाही का व्हिडिओ एंड करायला नाही का 11 वाजता कमी 11:30 वाजता कधी मध्ये तर 11:15 पण वाजतात 12 पण वाजतात. तर मित्रांनो आपलं कसं माहिती आहे गावाकडे नाही का इकडे म्हणजे गावाकडे नाही का आपलं कसं माहिती आहे का म्हणजे सगळे म्हणजे घरचे आपले सगळे जमून आलेले असतात म्हणजे पटकन जेवण करतात आणि पटकन झोपी जातात. मग आपल्याला ती सवय लागते त्याच्यामुळे मी गावाकडं आलं का जास्त अभ्यास वगैरे काहीच करीत नाही. तर मित्रांनो त्याला आता म्हणलं घेऊ व्हिडिओ एंड करून. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये ब्लॉग तो पण आपला व्हिडिओ बघण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स असा स्ट्रॉंग ठेवा आणि जातात आपले व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. तर मित्रांनो तुम्ही कमेंट पण करीत नाहीत आणि व्हिडिओ म्हणजे म्हणावा असं रिस्पॉन्स काय देत नाहीत. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का एक मराठी क्रिएटर आहे आणि म्हणजे एखाद्या सामान्य माणसाने एखाद्या मराठी क्रिएटरला पुढे घेऊन गेलंच पाहिजे. तर मित्रांनो म्हणजे रिस्पॉन्स देते चला व्हिडिओ तर चला करू व्हिडिओ तो पण आपला बघा व्हिडिओ बघा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स असा स्ट्रॉंग ठेवा. व्हिडिओमध्ये ब्लॉग मी चला बाय बाय.